सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांनी प्रशासकीय विभागांचा आढावा घेतला। यामध्ये महावितरण, आरोग्य सेवा, शासकीय मेडिकल कॉलेज यांच्या अनागोंदी कारभारावर पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनी ताशेरे ओढताना नाराजी व्यक्त केली। हलक्यात घेऊ नका, पालकमंत्र्यांचा शासकीय अधिकाऱ्यांना इशारा दिला। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या नोव्हेंबरपासून सुरू झाल्या त्या आता परवा त्याचा निकाल लागलेले आहेत आणि जिल्ह्याच्या जनतेने परत एकदा महायुतीच्या सर्व प्रमुख पक्षांकडे ह्या जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण विकासाची जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकलेली आहे। निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा आमचे सहकारी कार्यकर्ते म्हणून शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये फिरत असताना असंख्य विकासाच्या संदर्भात आमच्याकडे मागण्या, निवेदनं आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या मागण्या, निवेदनं नजरेसमोर ठेवून आता येणारे 3 वर्ष 2029 पर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका किंवा 1-2 शहराच्या निवडणुका सोडल्या तर आता मिनी विधानसभा म्हणून ह्या सगळ्या निवडणुका आता संपलेल्या आहेत आणि म्हणून पुढचे 3-3.5-4 वर्ष ह्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या जणांना वाटचाल करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आता ना आचारसंहितेचे मुख्य काही अडचण असेल किंवा दुसरं कुठलेही राजकीय अडचण त्याच्यामुळे आपल्या कामामध्ये काय अडचणी येतील असे कुठलेच मला नजरेसमोर दिसत नाही। हा जिल्ह्याचा प्रवास सन्मान्य राणे साहेबांनी ह्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न 35,000 पासून लाख 2 ते 2.5 लाखापर्यंत आणून ठेवलेलं आहे आणि आता राणे साहेबांची संकल्पना अशी आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये आपण हे 4.5 लाखाच्या घरात घेऊन जायचं आणि त्या दृष्टिकोनातून आता आपण जसं ऐकलं असेल की आपण जिल्ह्याचा पारोपाराकडा हा 600 कोटीपर्यंत नेऊन ठेवलेला आहे। आता हे आम्ही सगळे जर करत असताना एकंदरीत ह्या पूर्ण ह्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये जो काय एकंदरीत मला वातावरण दिसलं, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कलेक्टर मॅडम असो किंवा जिल्हा परिषद सीओ असो किंवा काही अधिकारी सोडले तर बाकी सगळेजण माझ्या दृष्टिकोनातून विचारलं की आमच्या गतीने पळताना आम्हाला थोडं कमी दिसत आहे। आमची साधी अपेक्षा एवढीच आहे की जेव्हा आम्ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही संकल्पना मांडतो, काही ध्येय निश्चित करतो, आम्ही जेव्हा 4.5 लाखाच्या दरडोई उत्पन्नाचा जर ध्येय नजरेसमोर ठेवत असू तर त्या दृष्टिकोनातून कामं, त्या दृष्टिकोनातून विकास त्या क्षेत्रामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये झालाच पाहिजे। म्हणजे एका बाजूने आम्ही 600 कोटीची बाता करतोय पण दुसऱ्या बाजूने अखर्चित निधी असो, वेळेत निधी खर्च होत नसेल तर नेमकं आमच्या कामाच्या पद्धतीमध्ये किंवा आमच्या ध्येयामध्ये आणि आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये खूप मोठी तफावत आम्हाला कोणातरी दिसते। आम्ही आपल्या डिपार्टमेंटमध्ये जे स्टाफची कमतरतापासून जी काय मदत राज्य सरकार म्हणून आम्ही सगळेजण आपल्याला द्यायला तयार आहोत। जसं मी तुम्हाला मीटिंग चालू असताना पण बोललो की ह्याच्यापेक्षा पोषक विकासाला पोषक राजकीय परिस्थिती कधीच नसेल जिथे सगळ्याचे सगळे आम्ही एक विचाराचे आहोत। सगळ्याचे सगळे म्हणजे अनुभव म्हणून म्हटलं तर सन्मान्य राणे साहेबांसारखे माजी मुख्यमंत्री, खासदार म्हणून आपलं नेतृत्व ह्या आता करतायत। केसरकर साहेबांसारखे अनुभवी कॅबिनेट मंत्री आपल्या सभागृहामध्ये आहेत। निलेशजी राणेंसारखे ज्यांनी खासदारापासून आज आमदार म्हणून अतिशय प्रभावी काम ते करतायत आणि म्हणून आम्ही सगळेजण आमचे ज्ञानेश्वर म्हात्रे जी आहेत आम्ही सगळेजण एकत्र मिळून आपल्याला सरकार म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आम्ही एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आपले सुनीता पवार मॅडम असतील, हे सगळ्याच्या सगळ्यांकडून आपल्याला पूर्ण पद्धतीने ताकद देण्यासाठी आम्ही तयार आहोत। पण आपण डिपार्टमेंट म्हणून अगर त्या
आपल्या शेवटच्या टोकापर्यंत अगर हा विकास घेऊन जाण्यासाठी आपण त्या गतीने अगर आमच्यासाठी अगर पडण्यासाठी तयार नसाल तर आमच्या कुठल्याही पद्धतीचे प्रयत्न तुम्हाला प्रयत्नाला यश मिळताना आम्हाला दिसणार नाही. आणि म्हणून ही डीपीसी संपत असताना आपण जसं उद्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही बसणार आहोत. मी आहे, कलेक्टर मॅडम आहे, अन्य मान्यवर आहे. मी तुम्हाला आजच सांगतो, पहिला प्रश्न आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आणि आदरणीय वित्तमंत्र्यांचा आम्हाला आज असाच असेल की तुमची एवढी निधी अखर्चित का आहे. मला आठवतं गेल्या वर्षी जेव्हा आम्ही आदरणीय अजितदादांबरोबर बसलेलो, आमचे अनिल पाटील जिथे होते, तेव्हा दादांनी आम्हाला पहिला प्रश्न हाच विचारलेला की तुम्ही जास्त निधी मागताय पण पालकमंत्री महोदय तुमचा निधी अखर्चित एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि तेच उद्या पहिलं वाक्य आमचे मुख्यमंत्री साहेब तेच मला बोलणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला स्पष्ट सांग, या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात मी असो, आदरणीय राणे साहेब असो, आदरणीय निलेशजी असो, आदरणीय केसरकर साहेब, म्हात्रेजी, आम्ही कुठल्याच बाबतीमध्ये तडजोड करायला तयार नाही आहोत. आम्हाला ह्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कुठल्याही पद्धतीने करायचा आहे, कुठल्याही टोकावर जाऊन करायचा आहे. आणि त्यासाठी लागणारी जेवढी निधी, जेवढी मदत, जे काही मंत्रालय पातळीवर आपल्या सगळ्यांना सहकार्य पाहिजे असेल ते आम्ही सगळे देण्यासाठी तयार आहोत. ह्या जिल्ह्यामध्ये असलेली क्षमता या पद्धतीने राणे साहेबांनी हा जिल्हा विकसित करण्यापर्यंत हा प्रवास सुरू ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आमचे केसरकर साहेब पालकमंत्री असो, उदय सामंत आले, आमचे रवी चव्हाण साहेब आले, आम्ही सगळेजण एकत्र मिळून या जिल्ह्याला एक प्रगतशील जिल्हा बनवण्याच्या दृष्टिकोनातून दिवस रात्र मेहनत करत आहोत. पण त्या मेहनतीला आपल्या सगळ्यांची जोड आणि सहकार्य आम्हाला अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर आम्ही फक्त एकटे पडून हे होणार नाहीये. आपण एक कुटुंब म्हणून आपल्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला, जसं मला आठवतं निधी खर्चामध्ये किंवा 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तेव्हा आपला जिल्हा काही मार्कमुळे, काही गुणांमुळे मागे राहिला, तर कलेक्टर मॅडम पासून सीओ पासून आम्ही सगळ्यांना आम्हाला फार वाईट वाटलं की एवढी मेहनत करून पण आमचा जिल्हा तिथे एक क्रमांकावर येऊ शकला नाही किंवा पहिल्या 3 मध्ये येऊ शकला नाही. पण खरं म्हटलं तर आमच्यावर तो अन्याय झाला, कारण का पहिले दोन्ही जिल्हे मुंबई आणि ठाणा होते आणि मग तिसरा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा होता. म्हणजे ग्रामीण आणि शहराचे निकष हे त्यामध्ये बसत म्हणजे योग्य पद्धतीने बसत नसल्यामुळे आपण तिथे एक क्रमांकावर येऊ शकलो नाही. पण तरीही मी आपल्याला सांगतो की आम्ही सगळेजण पुढचे 4 वर्ष या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सगळी मेहनत करण्यासाठी तयार आहोत. 600 कोटीचा हा आमचा प्रारूप आराखडा, जसं मी अगोदर पण सांगितलंय, राणे साहेबांची एवढी सरळ स्पष्ट आदेश म्हणा किंवा त्यांची अपेक्षा आहे की आपण हा आराखडा 1000 कोटीच्या वरती घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करायलाच पाहिजे. तेवढी क्षमता आमच्या जिल्ह्यामध्ये आहे, तेवढी ताकद आणि आमचा पाठपुरावा करणं आणि मेहनत करण्याची आमची जबाबदारी आहे. आणि तेवढा पाठिंबा आमच्या जिल्ह्याच्या लोकांनी आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून तडजोड न करता आता सगळ्या बाबतीमध्ये आपण एकत्र म्हणून या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज राहू. एक छोटीशी माहिती या निमित्ताने मी अगदी देईन. जसं आपण चिपी विमानतळाची चर्चा करत असताना आपण आता जलवाहतुकीच्या माध्यमातून पण आपल्या जिल्ह्याला मुंबई बरोबर जोडण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. काही दिवसातच आता जसं काल आचारसंहिता संपली, आपण भाऊचे दत्ता ते विजयदुर्ग पर्यंतची जी आपली M2M रोरो फेरीची जी काय प्रवासी वाहतूक आहे त्याचा EOI काल जाहीर केलेला आहे, काढलेला आहे. टेंडर प्रोसिजर आज सुरू झालेली आहे. 18 तारखेपर्यंत टेंडर प्रोसिजर पूर्ण होईल आणि येणाऱ्या 21 ते 22 तारखेपासून भाऊचे दत्ता ते विजयदुर्ग पर्यंत 4.5 तासामध्ये आपली रोरो सर्व्हिस मुंबई ते इथपर्यंत आपण सुरू करण्यामध्ये तयारी केली आहे. हे आदरणीय निलेश साहेबांनी या जिल्ह्याच्या अतिशय संवेदनशील असं महत्वाच्या मुद्द्यावर हात लावला, म्हणजे ड्रग्ज, अंमली पदार्थ या सगळ्या बाबतीमध्ये. मी SP इथे आहेत आणि पूर्ण आमच्या खात्याला स्पष्ट सांगेन की त्याचा उल्लेख आमच्या आदरणीय निलेश साहेबांनी केला. राणे साहेबांनी, मी पालकमंत्री जेव्हा झालो, पहिला मुद्दा जो माझ्यासमोर मांडला होता की नितेश, आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या ड्रग्ज आणि अंमली पदार्थ जिल्ह्यामध्ये दिसता कामा नये. 0 टॉलरन्स टू ड्रग्ज ही भूमिका आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारची आहे.
आणि म्हणून एसपी जे असतील आणि त्यांच्या पूर्ण खात्याला मी सांगेन तुम्हाला लागेल ती मदत उदाहरण बघा सीसीटीव्ही असो डिपार्टमेंटला गाड्या असो सगळं देण्यासाठी तयार आहे माहिती पण सगळी तुमच्याकडे आहे जी निलेशजींनी उल्लेख केलेला आहे फक्त आपण एका बाजूला जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण करायला प्रयत्न करतोय आता सिंधुरत्न सारखे सगळ्या योजना आम्ही का आणून पाहतोय काय इथे प्रकल्प आणून पाहतोय उदाहरण आता डॅव्होस मध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब केले नुसतं खाली हात आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आले नाही ज्याचा उल्लेख उदय सामंतजींनी एकनाथ शिंदे साहेबांनी नमूद केला 4,500 कोटीचा प्रकल्पाचा एमओयू हा डॅव्होस मध्ये सिंधुदुर्गासाठी करून ते आलेले आहे त्याचबरोबर बंदर खात्या अंतर्गत आता आम्ही एक्सेंचर नावाच्या कंपनीचं जी ॲन्सिलरी युनिट जी विजयदुर्गला गिरियेच्या इथे 800 कोटीची जे लावण्याच्या दृष्टिकोनातून आमचा करार झालेला आहे तोही रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे रोजगार निर्मिती करण्याचा कारखाना तिथे उभा आहे एका बाजूने आम्ही रोजगार निर्मिती करण्यासाठी का प्रयत्न करतोय का पर्यटनाच्या माध्यमातून इथे विकास झाला पाहिजे यासाठी मी निलेशजी दीपक केसरकर साहेब राणेसाहेब प्रयत्न करतोय जेणेकरून इकडच्या आमच्या जिल्ह्याची जी तरुणाई आहे जी भावी पिढी आहे ती योग्य दिशेने गेली पाहिजे आता आपल्या इकडे प्रस्तावित जो ताजचा प्रकल्प आहे शिरोड्याला आमच्या सगळ्या आता आपण जे अंतिम टप्प्यात आलो आहे कलेक्टर मॅडम आणि पर्यटन खातं हे ट्राय पार्टी अग्रीमेंट करून लवकरच तिथे कामाची सुरुवात होणार आहे ज्याच्यासाठी वर्षानुवर्ष आदरणीय राणे साहेब आदरणीय दीपक केसरकर साहेब प्रयत्नशील होते त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये पहिलं 5 स्टार हॉटेल येण्याचे मार्ग खुले झाले आणि एक 5 स्टार आलं तर मी तुम्हाला सांगतो असंख्य 5 स्टार आणि अशा पद्धतीचे प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये येतील मी कलेक्टर मॅडम बरोबर आम्ही आचारसंहितेच्या अगोदर ही बैठक घेतली की आपल्या जिल्ह्यामध्ये गुंतवणूक येत असताना आपण त्यांना रेड कार्पेट ट्रीटमेंट कशी देऊ शकतो वन विंडो क्लिअरन्स कशी देऊ शकतो जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक आली तर रोजगार निर्मिती होणार ही रोजगार निर्मिती आम्ही 2 हाताला काम का द्यायला प्रयत्न करतोय जेणेकरून आमचे तरुणी हे योग्य मार्गाला लागले पाहिजे मुंबई पुणे नाशिक दुबई सौदीला न जाता आपल्या जिल्ह्यामध्ये राहून ते 2 हाताला त्यांना तेवढाच पगाराची नोकरी मिळाली पाहिजे आता कुठली निवडणूक आली तर आम्हाला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलायला लागतं का बोलायला लागतं की आपली आणखी 20 ते 25% मुलं आपल्या गोवामध्ये नोकरीसाठी धंद्यासाठी जातात ते परत एकदा सिंधुदुर्गामध्ये आले पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या उलाढालमध्ये आर्थिक समृद्धीमध्ये त्यांनी हातभार लावला पाहिजे हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि हे करत असताना दुसऱ्या बाजूला ड्रग्ज आणि अंमली पदार्थ अगर बंद झाले नाही तर हे सगळे प्रयत्न आम्ही का करतोय आम्ही का मेहनत करतोय भावी पिढी अगर आमची ह्या ड्रग्ज आणि अंमली पदार्थ मध्ये गोवा दारू तुम्हाला माहिती आहे की गोवा दारू एवढी वाईट आहे की डॉक्टर काय आहे ते सांगतील की जे काही गोवा दारू घेतात विदिन 7 ते 8 महिन्यामध्ये त्यांचे आकडे चढायला लागतात एवढी वाईट ती दारू असते आता हे सगळे विषय आम्हाला का जिल्ह्यामध्ये थांबवायचे जेणेकरून आमच्या जिल्ह्यातले तरुण जे गोव्याच्या बाजूला असले तरी इथे ते योग्य मार्गावर गेले पाहिजे दळ आमच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये हातभार लावला पाहिजे आणि हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजच्या पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये आपण लवकरच येणाऱ्या काही आठवड्यामध्ये आदरणीय राणे साहेबांच्या उपस्थितीमध्ये अजून एक अशा नियोजन मंडळाची बैठक घेणार आहोत पण या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगेन की आपल्याकडून आम्हाला गतिमान प्रशासनाची अपेक्षा आहे पारदर्शक प्रशासन भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आपण AI प्रणालीचा वापर करणारा आपला सिंधुदुर्ग पहिला जिल्हा असला तरी आपल्याकडून जे काही कालखात उत्तर आम्हाला मिळाली MSDBतून जे काही महत्वाच्या खात्यातून जे काही आपल्याला कामाचा एकूण बोजवारा उडालेला आम्हाला दिसला तो आम्हाला अपेक्षित नाहीये आम्ही तुम्हाला सगळ्या पद्धतीचं सहकार्य करण्यासाठी तयार आहोत फॉरेस्ट खाता असो किंवा अन्य सगळ्या खात्यांना मी सांगेन तुम्ही काम करा आमचं पूर्ण पाठिंबा तुम्हाला असेल पण तुम्ही जिथे आमच्या जिल्ह्याचं नुकसान करत असाल तर आम्ही पालकमंत्री आमदार नंतर आहोत पहिले सिंधुदुर्गावर प्रेम करणारे प्रामाणिक नागरिक म्हणून आम्ही तुमच्या विरोधात निश्चित पद्धतीने उभे राहू एवढं मी आवर्जून ह्या निमित्ताने सांगतो परत एकदा सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींना आमचे निलेश राणे साहेब असतील आमचे केसरकर साहेब आमचे ज्ञानेश्वर मांजरेजी असतील त्या सर्वात आमच्या सन्मान्य मोदयांना मनापासून मी आभार मानतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.